अरे वा, हे तर खूपच सुंदर झुमके आहेत हो. मी उद्या माझ्या साडीवरती हेच झुमके घालीन. हो, पण माझ्या बायकोपेक्षा जास्त सुंदर नाहीयेत. काय तुम्ही पण. मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आंघोळीनंतर राधा स्वयंपाक करण्यासाठी किचन मध्ये जाते. अरे वा वहिनी, तुझे झुमके तर खूपच सुंदर आहेत. हे कधी घेतलेस तू? अगं तुझ्या दादानी हे कालच दिलेत मला. छान आहेत ना? हो, तुला माहितीये मी केव्हापासून असे झुमके शोधत होते, पण मला असे मिळालेच नाहीत. वहिनी, तू तुझे हे झुमके मला देशील प्लीज? तू दुसरे घे. आज मी कॉलेजमध्ये हेच घालून जाईन आणि ते झुमके ती तिला देते. असेच काही दिवस जातात. राधा आणि आलोकच्या लग्नाचा वाढदिवस असतो. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला दोघांना. नेहमी आनंदी राहा. चला दादा आणि बहिणी, बाहेर सगळेजण केक कापण्यासाठी वाट बघतायत. लवकर चला. हो हो, चल राधा. ते दोघं मिळून केक कापतात. मग राधा आलोकला गिफ्ट देते. वाव, हे वॉच तर मला खूप दिवसांपासून हवं होतं. थँक्यू सो मच. तुला माझ्या मनातलं अगदी बरोबर कळतं. तसं मीही तुझ्यासाठी काहीतरी घेऊन आलोय. वाव, ही साडी तर खूपच छान आहे. आणि सुनबाई, या तुझ्यासाठी बांगड्या माझ्याकडून. थँक्यू आई, थँक्यू. या बांगड्या तर खूप छान आहेत आणि या साडीवरती त्या अजून छान दिसतील. आता राधाच्या नंदेचं लक्ष त्या साडी आणि बांगड्यांवर जातं. खरंच या किती छान आहेत. ही साडी आणि बांगड्या तर मीच घेणार आता. मग काही दिवसांनंतर, वहिनी, ती तुझी साडी आणि बांगड्या मला हव्या होत्या. ते काय ना, माझ्या कॉलेजमध्ये फंक्शन आहे, त्यामुळे मला ती नेसायची होती. बिचारी राधाने त्या साडीचं अजून उद्घाटनही केलं नव्हतं, पण तरीही जड मनाने ती साडी आणि बांगड्या ती नंदेला देते. असेच काही दिवस निघून जातात. राधा आपल्या माहेरी 4 दिवस राहायला जाते. मग परत निघताना, हे बघ पोरी, हे सगळ्या साड्या आणि ड्रेस तुझ्यासाठी आहेत. तुला जे हवंय त्यातलं तू निवडून घे. मग बाकीचे मी दुकानवाल्याला परत देईन. दरवेळी काही ना काहीतरी म्हणते, याचा रंग चांगला नाही, याचं कापड चांगलं नाही, म्हणून दुकानवाल्याला मी तसं सांगूनच आणलेलं आहे. आता याच्यातले जेवढे पाहिजेत ते ठेव, बाकीचे मी त्याला परत देईन. हो अच्छा, बरं आई, मला हा आणि ही साडी आवडलीये. राधा, आपण निघूयात, उशीर होतोय. बरं आई, मी निघते. ठीक आहे राधा. मग राधा तो ड्रेस घेऊन सासरी येते. राधा, जेव्हापासून तू माहेरी गेलीयस ना, माझं लक्षच लागत नाहीये. अगं पण राधा, तू जाताना छोटी बॅग घेऊन गेली होतीस, एवढी मोठी बॅग येताना घेऊन आलीयस. काय भरून आणलंस एवढं? ते आईने मिठाई, ड्रायफ्रुट्स आणि आपल्यासाठी गिफ्ट दिले आहेत. तिने तुमच्यासाठी आणि नणंदबाईंसाठी ड्रेस सुद्धा आणलेत. मी तुम्हाला आत्ता दाखवते. तेवढ्यात तिची नणंदही तिथे येते. राधा तो ड्रेस तिला दाखवते. हे बघ, हे आईने तुझ्यासाठी पाठवलंय. अच्छा, तसा दिसायला तर ठीकच आहे. मी तो घेऊ शकते का? अगं पण तो ड्रेस वहिनीचा आहे. हो, मग काय झालं, हा रंग मला जास्त छान दिसेल आणि तसंही माझ्याकडे या कलरचा ड्रेसच नाहीये. अगं पण तुला जो दिलाय तो ठेव ना, दुसऱ्यांच्या ड्रेसवरती कशाला नजर ठेवायची? आणि मला आता हा आवडला तर मी काय करू? काय वहिनी, चालेल ना? हो हो, काही हरकत नाही, ठेव तुला हा. मग नणंद आपल्या वहिनीचा ड्रेस ठेवते आणि बिचाऱ्या राधाला मनात नसतानाही तो ड्रेस घ्यावा लागतो. असेच काही दिवस जातात आणि मग राधाच्या दिराचं अंकुरचं लग्न होतं आणि मग घरात छोटी जाऊ येते. लग्नानंतरच्या काही दिवसांनी, हे घे प्रज्ञा, हे पैंजण मी तुझ्यासाठी आणलेत. लग्नाआधी मी तुला खूप सारे गिफ्ट दिलेत, पण लग्नानंतर हे माझं पहिलंच गिफ्ट आहे. ओहो, थँक्यू. हे खूप सुंदर आहेत. मी आत्ताच हे पैंजण घालते. मग आपल्या नवीन वहिनीच्या पैंजणावर या नंदेचं लक्ष जातं. वहिनी, तू मला प्लीज तुझे हे पैंजण देशील? मला ना खरंच हे खूप आवडलेत. तो तुझ्यासाठी नवीन घेऊन येईल दुसरं? नाही, लग्नानंतरचं हे मला त्याच्याकडून मिळालेलं पहिलं गिफ्ट आहे. वहिनी, तुझी नणंद तुझ्याकडे पहिल्यांदा काहीतरी मागतीये आणि तू एवढा विचार करतेयस. मग मनात नसतानाही तिला ते पैंजण नणंदेला द्यावेच लागतात. पण या सगळ्यामुळे तिचं मन खूप नाराज होतं. काही दिवसांनी प्रज्ञा ऑनलाईन शॉपिंग करून स्वतःसाठी काही कपडे मागवते, पण त्याच्यातले अर्धे आधी तिची नणंदच घेऊन जाते. काय ग वहिनी, तुझ्या लग्नातही तू केवढी शॉपिंग केली होतीस, मग ही सगळी शॉपिंग आता माझी झाली. या नंदेला तर सगळंच हवंय, पण मी जर हिला आता थांबवलं नाही ना, तर हिची सवय अशीच वाढत जाईल. मग ती एक प्लॅन बनवते आणि मग बाजारातून काही मेकअपचं सामान आणि वेस्टर्न ड्रेसेस घेऊन येते. तिची नणंद जेव्हा संध्याकाळी कॉलेजमधून येते तेव्हा ते मेकअपचं सामान, ड्रेसेस आणि हिल्स बघते आणि सगळं घेऊन जाते. मग दुसऱ्या दिवशी ती आपल्या फ्रेंड्सच्या बर्थडे पार्टीला निघून जाते. पण प्रज्ञाने त्या लिपस्टिकवरती असा स्प्रे मारला होता ज्यामुळे तिच्या नणंदेचे ओठ सुजले होते आणि कपड्यांवरही असा स्प्रे मारते ज्यामुळे सगळ्या अंगाला खाज सुटते आणि जे हिल्स घालून ती पार्टीमध्ये डान्स करत होती ते हिल्स तुटून जातात.
मला वाटतं रश्मी, तू हे सगळं सामान मंगल बाजारातून घेतलेलं दिसतंयस, म्हणून तर हे सँडल्स असे तुटलेत. अगं तू काय तुझ्या ओठांची सर्जरी केलीयस का? किती घाण दिसतायत ते. काय नाही तर. अरे हे काय होतंय असं सगळं. तिच्या अंगाला खूप खाज सुटते. ती तसंच खाजवत खाजवत वॉशरूम मध्ये जाते आणि तिथे आरशात आपला चेहरा बघून ती आश्चर्यचकित होते. मग ती लगेच डॉक्टरांकडे जाते आणि औषध घेते. तिला कळतं की हे सगळं तिच्या वहिनीने तिला धडा शिकवण्यासाठी केलं होतं. पण त्यानंतर तिला चांगलाच धडा मिळाला होता की कोणाचंही सामान वापरायचं नाही. आता ती कधीच वहिनींचं सामान वापरत नव्हती. त्यामुळे राधा आणि प्रज्ञा दोघीही आता आनंदी होत्या. अगं वहिनी, तू अजून तयार नाही झालीस? मला आता चौथ्यांदा पाठवले आईने तुला बोलवायला. मी जर आत्ता तुला माझ्या बरोबर घेऊन नाही ना गेले तर तुझं माहित नाही पण माझी पिटाई नक्कीच होईल. फक्त हे ब्लशर आणि लिपस्टिक लाव दे, मग झालं. बस 2 मिनिट. असं बोलून घरातली नवीन सुनबाई मानसी पुन्हा मेकअप सुरू करते. तिची नणंद सोमी तिच्याजवळ येऊन उभी राहते. अरे बाप रे वहिनी, तुझ्या पापण्या तर पडल्यात की. नाही ग सोमी, या खोट्या पापण्या आहेत. हे बघ, हा लॅश ग्लू वापरून त्या डोळ्यावर लावतात. कमालच आहे ही. आणि हे हे काय आहे वहिनी? हे ब्लशर आणि हे हायलायटर आहे आणि हे आहे आय शॅडोचं पॅलेट. अजून एक दाखवू तुला? हे बघ, हे आहे माझं लिपस्टिकचं कलेक्शन. अरे वा वहिनी, तुझ्याकडे तर मेकअपचं केवढं सारं सामान आहे. माझ्याकडे तर फक्त एक गुलाबी लिपस्टिक आहे. तेही मी खूप हट्ट केल्यानंतर आईने मला घेऊन दिली. अगं पण असं का? तुझ्या वयाच्या मुली तर किती मेकअप करतात. ओहो, पण आईला मेकअप अजिबात आवडत नाही. न स्वतः करते न मला करू देते. ओहो, काही हरकत नाही. यापुढे तुला मेकअपसाठी जे काही लागेल ते तू माझ्याकडून घे. त्यापेक्षा तूच माझा मेकअप केलेला जास्त बरा नाही का होणार? कारण खरं सांगू, मला मेकअप करता येतच नाही. मग चल इथे बस बरं, मी आजच तुझा मेकअप करते. आणि मग सोमी अगदी आनंदाने त्या खुर्चीवर जाऊन बसते आणि मानसी पण मनापासून तिचा मेकअप करू लागते. पण या सगळ्या प्रोसेसमध्ये त्या विसरल्या की मानसीची सगळेजण बाहेर वाट बघत होते. खूप वेळ झाला तरी सोमी मानसीला घेऊन बाहेर आली नाही, म्हणून सोमीची आई कल्याणीच मानसीच्या खोलीत आली. त्यांच्या रागाचा पारा अगदी आकाशापर्यंत जाऊन पोहोचला. सोमी, तुला कशाला पाठवलं होतं मी इथे? ही रंगरंगोटी करायला? आई, ते 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 मी थोडंसं बस. आई, तुम्ही सोमीवर नाराज होऊ नका. मीच हिला थांब म्हटलं होतं. मला वाटतं तुम्ही हिला नीट पाहिलं नाहीयेत. बघा ना, ही मेकअप मध्ये किती सुंदर दिसतीये. सुंदर, एक नंबरची भूत दिसतीये, बिलकुल तुझ्यासारखी. सोमी, जा आधी जाऊन तोंड धुवून ये आणि मग सगळ्यांना चहा नाश्ता दे. आपल्या आईचं बोलणं ऐकून सोमी नाराज झाली आणि चुपचाप तोंड धुवायला गेली. ती तिथून गेल्यानंतर कल्याणी मानसीला म्हणाली, खबरदार जर यापुढे माझ्या मुलीला तुझ्यासारखं बनवण्याचा प्रयत्न केलास तर. का आई, याच्यात काय वाईट आहे? एक गोष्ट असेल तर सांगेन ना. घरची कामं सोडून ही लाली लिपस्टिक लावण्यात बिझी राहील ती. मग झालाच म्हणायचा हिचा संसार. तुझं काय, तू मोठ्या बापाची मुलगी आहेस. पाहिजे तेवढा पैसा खर्च करशील तुझ्या या लाल पिवळ्या निळ्या डब्यांवर. पण आमच्या घरातल्या मुलींना आम्ही नेहमी असेच संस्कार केलेत की आपलं अंथरूण बघूनच पाय पसरावेत. पण आई, बस, मला तुझ्याशी वाद घालण्यात काही इंटरेस्ट नाहीये. बाहेर कॉलनीतल्या बायका सगळ्या वाट बघतायत तुझी. वेळ मिळाला तर त्यांना दाखवायला ये तुझा हा रंगीबिरंगी चेहरा, नाहीतर थोड्या वेळाने त्या निघून जातील. एवढं बोलून कल्याणी तिथून निघून गेली आणि त्यांच्या मागोमाग मानसी पण डोक्यावर घुंगट घेऊन बाहेर आली. कल्याणीची 2 मुलं होती. मोठा मुलगा विनेश आणि छोटी मुलगी सोमी. विनेश आणि मानसी एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. मग तिथेच त्यांची मैत्री झाली, प्रेम झालं आणि नंतर लग्न झालं. कल्याणीला नेहमीच काळजी वाटायची की श्रीमंत घरातली मुलगी नीट संसार करू शकणार नाही आणि तिचे नखरे सुद्धा विनेशला सांभाळता येणार नाहीत. पण दुसरीकडे मानसीचे विचार यापेक्षा खूप वेगळे होते. मानसी, मी तुला आधीच सांगितलं होतं की आई बरोबर तू ऍडजस्ट नाही होऊ शकणार. प्रत्येक गोष्टीत टोमणे मारायची सवय आहे तिला. बघितलंस ना सोमीला कशी स्वतःच्या दबावाखाली ठेवते ते. माझं म्हणणं ऐक. आता नाही विनेश, आपण आई आणि सोमीला सोडून कुठेही जायचं नाही. तूच विचार कर, आपल्याशिवाय त्यांचं कोण आहे? केवळ हाच विचार करून मी पण गप्प बसतो. तुला सांगू मानसी, आई आधीपासून अशी नव्हती. बाबा जेव्हा जिवंत होते तेव्हा तिलाही नटण्याची खूप आवड होती. पण बाबा गेल्यानंतर तिला या सगळ्याचा खूप तिटकारा आलाय. कदाचित लहान वयातच विधवा होण्याचं दुःख आईने सहन केलंय, त्यामुळे ती अशी झाली असेल. काही हरकत नाही विनेश, मी समजू शकते.
आणि माझ्यावर विश्वास ठेव, मला आईंच्या कुठल्याच बोलण्याचं वाईट वाटलं नाही. मी आता त्या दिवसाची वाट बघतीये की त्या जेव्हा आनंदाने हसून माझा प्रेमाने स्वीकार करतील. ओफो, आज पुन्हा पिठात पाणी जास्त झालं माझ्याकडून. आता काय करू? आईंनी बघितलं तर खूप चिडतील. नाही करणार, कारण आई येण्याआधीच मी या पिठाला ठीक करते. दे इकडे वहिनी, माझ्याकडे दे. थँक्यू सोमी. खरंच तू नसतीस तर माझं काय झालं असतं आता. अगं वहिनी, एवढं मोठं काही झालं नाहीये. बरं वहिनी, तुला आज संध्याकाळी काही काम आहे का? बरं सोड, जाऊ दे. अगं असं का जाऊ दे? बोल ना, मी फ्रीच आहे संध्याकाळी. काय शिकायचंय तुला आज? मला ना ते आयलायनर लावायला शिकायचंय. माझ्या सगळ्या मैत्रिणी लावतात, पण मला येत नाही. मी तर शिकवेन, पण तुला त्याची रोज प्रॅक्टिस करावी लागेल, तरच तुझा हात सेट होईल. अच्छा, मग जाऊ दे. आज आई कीर्तनाला गेलीये म्हणून लावू शकत होते, पण रोज कशी लावणार? तू स्वतःला नाही लावू शकत, पण मला तर लावू शकते ना. म्हणजे काय वहिनी? म्हणजे असं नणंदबाई की रोज संध्याकाळी आई जेव्हा पूजापाठ करत असतील तेव्हा मी तुला फुल मेकअप शिकवीन, आणि रोज सकाळी जेव्हा आई मंदिरात जातील तेव्हा तू माझा मेकअप करत जा. यामुळे तुझी प्रॅक्टिस पण होईल आणि आईना कळणार पण नाही. मानसीचं बोलणं ऐकून सोमी खूप खुश झाली. आणि मग काही दिवसांनी, अगं विमला, तू माझ्या सोमीला पाहिलंस का कुठे? हो बघितलं की, तुझ्या मुलीला आणि तुझ्या सुनेला पण. चौकात ते ब्युटी पार्लर आहे ना, तिथेच जाताना बघितलंय मी दोघींना. वाईट वाटून नको घेऊस कल्याणी. जगातल्या सगळ्या सुना आपल्या नवीन संसारात रमतात, पण तुझ्या घरी तर उलटीच गंगा वाहतीये. जशी वहिनी आहे तशीच आता नणंद पण व्हायला लागलीये. कल्याणीसाठी आता एक एक क्षण जड जात होता. ती आज सोमी आणि मानसी दोघींवर भडकणार होती. आणि मग त्या दोघी घरी येताच, आल्या दोघी महाराणी. सोमी, आज तर मी तुला सोडणारच नाही, पण त्याआधी मला जरा हिच्याकडे बघू दे. काय ग, तुला सांगितलं होतं ना मी माझ्या मुलीपासून लांब राहा म्हणून, पण तू ऐकलं नाहीस. सांग मला, हिला का घेऊन गेली होतीस ब्युटी पार्लरमध्ये? तुझ्यासारखंच बनवायचंय तुला हिला? आई तू गप्प बस, तुला काही माहित नाहीये. तू गप्प बस, नाहीतर तुझं तंगड तोडून हातात देईन. तुझी हिंमत कशी झाली मला न विचारता हिच्या बरोबर जाण्याची? कारण तिचं जाणं गरजेचं होतं आई, तर सोमीच्या ऍडमिशनसाठी माझ्या बरोबर आल्या होत्या. ऍडमिशन? सोमीचं? मग मला का नाही सांगितलं या सगळ्याबद्दल? कारण तुला जर सांगितलं असतं तर तू सोमीला कधी पाठवलंच नसतंस. आई, मी आणि मानसीने सोमीला एका मोठ्या इन्स्टिट्यूटमधून ब्युटिशियनचा कोर्स करून देण्याचं ठरवलंय. नाही, काही गरज नाहीये पैसे फालतू वाया घालवण्याची. आणि हे सगळं करून काय करणार आहे सोमी? तुझ्या बायकोसारखी होणार. नाही आई, सोमी माझ्यासारखी नाही, माझ्यापेक्षा खूप चांगली होऊ शकते. हे बघा, मागच्या महिन्यात शहरात जी मेकअप कॉम्पिटिशन झाली होती त्याच्यात सोमी पहिली आलीये. मोठ्या मोठ्या मेकअप आर्टिस्टना हिने मागे पाडलंय, आणि तेही प्रोफेशनल मेकअप न शिकता हिने केलंय. मग सोमी आपल्या आईला म्हणाली, आई मी तुझ्यापासून हे सगळं लपवून केलं, त्यासाठी मला माफ कर. पण खरं तर हे आहे आई, मी वहिनीसारखं कधीच होऊ शकत नाही. कारण ती लाखात एक आहे. ती माझी वहिनी आहे, मैत्रीण आहे, आणि कदाचित आईसारखी सुद्धा, जिची मला नेहमीच गरज होती. सोमीच्या या बोलण्याने कल्याणीच्या या सगळ्या विचारांवर पाणी फिरलं, आणि आता तिला तिच्या चुकांची जाणीव होते. तिने सोमीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि स्वतःचीच लाज वाटून ती मानसीची माफी मागते. कारण तिला कळालं होतं की मानसी एवढी चांगली सून तिला कधीच मिळाली नसती. बेस्ट बडीज. हेलो फ्रेंड्स, Thanks for watching this video. अगर आपको ये वीडियो पसंद आया है तो प्लीज लाइक, सब्सक्राइब, कमेंट्स करें इस वीडियो पर, और हाँ, शेयर करना भी ना भूलें. और भी मजेदार वीडियो देखने के लिए नीचे दिए गए बेल आइकॉन को दबाएं. देखते रहिए बेस्ट बडीज.